नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माईसाहेब सांगतात की सूर्याचा आता प्रकाश घरामध्ये येऊ देत. सूर्याचा प्रकाश आणि चंद्राची शीतलता दोन्हीही तुझ्या उंबरठ्यावरती उभे आहेत, त्यांचं स्वागत कर. इकडे यश कावेरीला घेऊन गाडीने चाललेला असतो. त्यावेळेस तो मनातच विचार करतो की कोण आहे ही मुलगी. म्हणजे उदयदादाचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ही मुलगी दादाच्या गाडीतच असणार. मग ही मुलगी बाळाला घेऊन स्वतःच्या घरी का नाही गेली, इकडे का आली आणि बाळासाठी इतकी कठीण परीक्षा तिने का दिली. इकडे माईसाहेब सांगतात की नशीबवान आहेस तू, 2 पावलांनी सूर्य आणि चंद्र दोन्हीही तुझ्या घरात येत आहेत. इकडे यश विचार करतो की माने सांगितलेल्या परीक्षेमध्ये तर ही पास झाली आहे, पण मी जर हिला घरी घेऊन गेलो तर माझा असा समज होईल की हिने परीक्षा दिलीच नाही किंवा मी हिची मदत केली म्हणून हिने कठीण चॅलेंज पूर्ण केलं. आणि तसं जर झालं तर माईला कधीच घरात घेणार नाही. बाळाचे तर हाल होतीलच, पण बाबा या सगळ्याचा आणखी स्ट्रेस घेतील, आणखी आजारी पडतील. देवा, हे काय संकट आहे, काय करू मी. इकडे सुलक्षणा माईसाहेबांना म्हणते की तुम्ही काय म्हणताय ना, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा माईसाहेब म्हणतात की सुखाचे ढग आले तिच्या पावलांनी चालून, काही वेळ दे, दुष्काळातसुद्धा पाऊस येईल, तो पाऊस ती घेऊन येईल. तितक्यात पोलीस तिथे येतात. त्यांच्याकडे उदयचं काही सामान असतं. इकडे यश कावेरीला घराबाहेर आणून ठेवतो. तिच्या तोंडावरती पाणी मारतो आणि मनात विचार करतो की यांना हे कळायला नको की मी त्यांची मदत केली आहे. आणि असं म्हणून तिला थोडीशी शुद्ध येते हे पाहता तो लगेच तिथून निघून जातो. पोलीस सांगतात की तुमच्या मुलाचं हे सामान सापडले पण बॉडी सापडली नाही, आणि जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही. सुलक्षणा उदयचा शर्ट पाहून खूप इमोशनल होते. श्रीकांत म्हणतो की असंच होऊ देत, देवाच्या कृपेने त्याची बायको आणि मुलगा सुखरूप आहेत. तेव्हा इन्स्पेक्टरला सुद्धा आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की असं कसं शक्य आहे, कारण अपघात खूप मोठा होता आणि जर ते दोघं जिवंत असतील तर उदयसुद्धा जिवंत असायलाच हवा. घरचे सगळ्यांना खूप आनंद होतो. श्रीकांत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही प्लीज माझ्या मुलाला शोधून काढा, मी आयुष्यभर तुमचे ऋण विसरणार नाही. इकडे कावेरीला शुद्ध येते आणि ती खूप आश्चर्यचकित होते की ती इथं कशी काय आली आहे. ती स्वतःशीच म्हणते, मी तर तलावात गेले होते, फूल आणलं हे, पण त्यानंतर मी इथं कशी आले. तिला खूप प्रश्न पडलेला असतो. इकडे पोलिसांचं बोलणं ऐकून सुलक्षणा खूप आनंदित होते. ती माईसाहेबांना म्हणते, माई तुम्ही ऐकलत ना की माझा उदय जिवंत असू शकतो. तिला खूपच आनंद झालेला असतो. माईसुद्धा म्हणतात की हो, सगळं ठीक होणार आहे, तुम्ही आता मी जे काही सांगते ते ऐका. कावेरी उठण्याचा प्रयत्न करते पण तिला चालतासुद्धा येत नसतं नीट. तेव्हा तिची नजर यशने बांधलेल्या रुमालाकडे जाते. ती विचार करते की हा रुमाल कोणाचा आहे आणि पुन्हा देवाचे आभार मानते की देवा, तूच केलीस नाही मदत मला, तूच पाठवलंस ना कोणाला तरी. ज्या मला माणसाने माझा जीव वाचवला, मला घरी आणून सोडलं, त्याला आशीर्वाद दे. इकडे माईसाहेब सांगतात की चिखलातलं कमळ ही तुझी मनातली कल्पना आहेत, जी तू पाहशील तेच तसं घडत राहील. तितक्यात कावेरी तिथे दरवाजामध्ये उभी असते. पौर्णिमा म्हणते, अय्या, ही मुलगी जर कमळ घेऊन आली हो वहिनी. तेव्हा सर्वांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसतो. सुलक्षणाला हे मात्र काही फारसं आवडलेलं नसतं. श्रीकांतला फार आनंद होतो. श्रीकांत म्हणतो की हो मंडळी, बघताय काय, सुनबाई दारात उभी आहे, तिचं औक्षण करा. सुलक्षणा विचारत असते. तेव्हा श्रीकांत पुन्हा म्हणतो की हो मंडळी, उदयच्या बाबतीमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे, यापेक्षा शुभमुहूर्त कुठला असणार आहे. घरातल्या लक्ष्मीला असं दारामध्ये ताटकळत उभं ठेवू नका, तिला आत घ्या. माईसाहेबसुद्धा म्हणतात की सुलक्षणा, तिचं औक्षण कर. तेव्हा लगेच सुलक्षणा विद्याला औक्षणाचं ताट आणायला सांगते. विद्या खूप आनंदाने ताट घेऊन येते आणि ते ताट ती सुलक्षणाकडे देते. सुलक्षणा ताट घेऊन कावेरीसमोर जाते. तेव्हा कावेरी म्हणते की मा, मी तुमच्या परीक्षेमध्ये पास झाले ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते की मी तुझी मा नाही, तुला घरी यायची परवानगी दिली आहे, ते फक्त यांची इच्छा आहे म्हणून. सून म्हणून मी तुला स्वीकारलेलं नाही आणि कधी स्वीकारणारसुद्धा नाही. हे ओवाळणं वगैरे फक्त उपचार म्हणून करते. तिचं हे बोलणं ऐकून कावेरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र पौर्णिमा, यामी यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. सुलक्षणा कावेरीला म्हणते की बाकी माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. सुलक्षणा औक्षणाचं ताट घेऊन मागे फिरते आणि त्यावेळी यश दारामध्ये येऊन उभा राहतो. यशला तिथे पाहून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं. सुलक्षणा जेव्हा पाठमोरी पाहते तेव्हा दोघीही
कावेरी आणि यश सोबत उभे असतात. कावेरी आणि यश दोघे सोबत घरामध्ये प्रवेश करतात. येताना मात्र कावेरीचा पदर यशच्या घड्याळाच्या चावीत अडकलेला असतो. थोडं पुढं आल्यानंतर यश आणि कावेरी दोघांच्याही हे लक्षात येतं. ते दोघीही एकमेकांकडे पाहतच राहतात. हे सगळं पाहून घरच्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटत असतं. सुलक्षणाला तर मनामध्ये खूपच राग आलेला असतो. ती देखील आश्चर्याने त्या दोघांकडे पाहतच राहते. तितक्यात माईसाहेब म्हणतात की दोन्हीही नक्षत्र एकत्र आली आहेत. आता आशेचा किरण येईल आणि घरामध्ये आनंदी आनंद होईल. माईसाहेबांच्या या बोलण्यावरती सगळ्या घरच्यांना खूप आश्चर्य वाटत असतं. कावेरी लगेचच तिचा पदर काढण्याचा प्रयत्न करते, मात्र तो काही निघत नसतो. ती खूप प्रयत्न करते. जेव्हा ती पदर बाजूला करते त्यावेळेस कुठं सुलक्षणाच्या जीवात जीव येतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरातले सर्वजण जमलेले असतात. त्यावेळेस माईसाहेबांच्या सगळेजण पाया पडतात. अचानकपणे कावेरी आणि यश दोघेही जोडीने माईसाहेबांच्या पाया पडतात. माईसाहेब त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात की दोघीही सुखी राहा. तेव्हा मात्र सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो, कारण माईसाहेबांनी दोघांनाही सोबत आशीर्वाद दिलेला असतो. त्या यश आणि कावेरीला सांगतात की दोघेही एकमेकांना सोबत करा, आपोआप मार्ग मोकळे होतील. तेव्हा सर्वांना मात्र खूप आश्चर्य वाटलेलं असतं. आता जेव्हा माईसाहेब घरातून निघून जातात त्यावेळेस कावेरी चिकूला घेऊन सुलक्षणासमोर येते. तिचा हट्ट असतो की घरच्या सुनांनी साडीच नेसली पाहिजे. तेव्हा कावेरी देखील साडी नेसूनच समोर आलेली असते. कावेरीने कशीबशी साडी नेसलेली असते, कारण तिला देखील साडी नेसता येत नसते. फक्त सुलक्षणाच्या हट्टाखातीर तिने साडी नेसलेली असते. सुलक्षणा तिला सांगते की घरच्या सुनांनी साडीच नेसली पाहिजे आणि तुला नेसता येत नसेल तर विद्याकडून कशी साडी नेसायची हे शिकून घे. आता कावेरी विद्यासोबत चिकूला घेऊन चाललेली असते. तेव्हा सुलक्षणा तिला पुन्हा थांबवते. सुलक्षणा तिच्याकडे पाहून म्हणते की तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का नाही आहे? हे ऐकल्यानंतर मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं यश देखील पाहत असतो. कावेरीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण यामीने पाठवलेल्या पत्रामुळे सगळा गोंधळ झालेला असतो. चिकूच्या जीवाला धोका आहे असा समज कावेरीचा झालेला असतो आणि तसं तिने काऊला वचनसुद्धा दिलेलं असतं की आजपासून तीच चिकूची आई आहे. त्यामुळे ती काहीही उत्तर देत नाही. मात्र यशला प्रश्न पडलेला असतो की ही नक्की आहे तरी कोण आणि हे सगळं ती का करतीये, याच्यामागचा हेतू तिला जाणून घ्यायचा असतो. त्यामुळे यश देखील काही सांगत नाही. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.